सामान्य काळातील 20वा रविवार, वर्ष पहिले. बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझी इच्छा सफळ होवो. आणि त्याच घटकेला तिची मुलगी बरी झाली. उद्गार आहेत आजच्या मत्तई लिखित शुभवर्तमानातील. प्रभू येशूनं त्या कनानी बाईसाठी संबोधलेले, काढलेले. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, द चर्च ऑफ आर लेडी ऑफ रेमेडीज हे रमेद मातेला समर्पित केलेलं आपल्या वसई धर्म प्रांतामधील एकमेव असं चर्च आहे. वसईतील, वसई बाहेरील अनेक जाती धर्माचे श्रद्धावंत या रमेद मातेकडे श्रद्धेनं, भक्तीनं, विश्वासानं येत असतात. आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हेतू, विनंत्या, याचना, समस्या आणि अडचणी घेऊन गेल्या 7 वर्षामध्ये कित्येक ख्रिस्ती अन्य धर्मीय श्रद्धावंतांच्या तोंडून मी ऐकलेलं आहे, फादर, अमुक वर्षानंतर माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. मला हवं असलेलं या रमेद मातेच्या मध्यस्थीनं मला लाभलेलं आहे. बंधू भगिनीनो, काही श्रद्धावंतांची साक्ष आणि अनुभव ऐकताना मी स्वतः विश्वासामध्ये वाढलेलो आहे, हे मी नम्रपणे या ठिकाणी कबूल करतो. रमेद मातेचं माझ्या हृदयामधील स्थान हे उंचावलेलं आहे. या रमेद मातेविषयी आदरपूर्वक प्रेम, निष्ठा मनी हृदयी निर्माण झालेली आहे. मी स्वतः या रमेद मातेच्या प्रभावी मध्यस्थीचा अनुभव फार जवळून घेतलेला आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्यापैकी बहुतेकांना मनोमनी वाटत असतं, माझ्या हाकेला परमेश्वरानं त्वरित उत्तर द्यावं, माझं मागणं लगेच मान्य करावं. परंतु सगळ्यांच्याच बाबतीमध्ये असं त्वरित घडत नाही. काहीकांच्या इच्छा त्वरित पूर्ण होतात, तर काहीकांना प्रतीक्षेत राहावं लागतं. आपल्या वसईतील एक कपल त्यांचा अनुभव कथन करताना म्हणते, फादर, गेली 19 वर्ष सातत्यानं या रमेद मातेकडे आम्ही विश्वासाने आले. तन, मन, हृदय एकवटून संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीनं तिच्या पुढ्यात लोटांगण घालून कळकळीनं प्रार्थना केली, याचना केली. गेली 19 वर्षे आमच्या प्रार्थनेमधील सातत्य आम्ही टिकून ठेवलं. कधीतरी आमची इच्छा, आमच्या अपेक्षा पूर्ण होतील या रमेद मातेच्या मध्यस्थीनं, या एकमेव आशेनं आणि अपेक्षेनं. रमेद मातेच्या मध्यस्थीचा लाभ आम्हाला 19 वर्षांनंतर झाला. 19 वर्षांनंतर आमची प्रार्थना ऐकली गेली आणि या रमेद मातेच्या मध्यस्थीनं आम्हाला 2 जुळ्या बाळांची देणगी 19व्या वर्षी मिळाली. मी माझ्या प्रार्थनेमधील पाठपुरावा थांबवला नाही. विनंती, याचना करण्याचे गेले 19 वर्षामध्ये कधी सोडून दिले नाही. विलंब का होईना 19 वर्षानंतर आमच्या प्रार्थनेचं प्रतिफळ आम्हास मिळालं. बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या शुभ वर्तमानामध्ये एक कनानी बाई, वेगळ्या जातीची, वेगळ्या धर्माची, आपल्या मुलीला सैतान शक्तीनं पछाडलेला आहे. तिचा जीव खूप जर्जर करून ठेवलेला आहे. तिला चांगलं स्वास्थ्य लाभावं, आजारापासून ती मुक्त व्हावी म्हणून प्रभूकडे विश्वासानं विनंती, याचना ती करते. हे प्रभू, दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. बंधू भगिनीनो, ही कनानी बाई वेगळ्या जाती धर्माची होती, परंतु मोठ्या विश्वासानं, श्रद्धेनं आणि भक्तीनं ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आली होती. आपली मुलगी बरी व्हावी म्हणून विनंती, याचना घेऊन. कदाचित त्या ठिकाणी खूप गर्दी असावी, प्रभूच्या जवळ जाणं तिला शक्य नसावं आणि म्हणून ती मोठ्या आवाजात आपली विनंती प्रभू येशू ख्रिस्ताला ऐकवते. हे दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया कर. तिनं प्रभू येशू ख्रिस्ताला विश्वासानं दिलेली हाक, विश्वासानं केलेला तो धावा प्रभू येशू ख्रिस्तानं, प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, नक्कीच ऐकला असेल. परंतु शुभ वर्तमानामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं तिला एका शब्दानेही उत्तर दिलं नाही. ही वॉज टोटली क्वाईट.
प्रभू येशू ख्रिस्त हा शांत राहिला. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताचं तिच्याकडे लक्ष नव्हतं असा मुळीच होत नाही. आणि प्रभूकडे आपण मागत असलेलं त्वरित आपणास मिळावं असा अट्टाहास श्रद्धावंताने धरू नये. आपल्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही याचा अर्थ हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत नाही असा निष्कर्ष आपण काढू शकत नाही. ती कनानी बाई प्रभूजवळ आपल्या मागणीचा पाठपुरावा करण्याचे थांबत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे तिचं ओरडणं हे चालूच असतं. हे प्रभू दावीद पुत्र माझ्यावर दया करा. प्रभूचे प्रेषित त्याच्याकडे येऊन तिच्या वतीनं विनंती करतात, तिला पाठवून द्या, तिला हवं ते द्या, तिची रवानगी करा. याचा अर्थ प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रेषितांनी देखील तिच्या वतीनं प्रभू येशू ख्रिस्ताकडे विनंती केली, विनवणी केली. परंतु प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाही तरी देखील तिनं आपला आध्यात्मिक प्रवास चालूच ठेवला. कदाचित प्रभू येशू ख्रिस्त त्या कनानी बाईच्या विश्वासाची कसोटी घेत असावा. आपल्यावर त्या बाईचा किती दृढ विश्वास आहे, तिचा विश्वास किती बळकट आहे, मजबूत आहे हे पाहत असावा. आपल्या या भूमिकेचं समर्थन करताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, इस्रायली घराण्यातील हरवलेल्या मेंढरांकरीच इतर कोणाकडे मला पाठवलेलं नाही. काय अर्थ होतो या वाक्याचा? की इस्रायल जनता ही परमेश्वराची निवडलेली माणसं होती. ती परमेश्वरापासून दुरावलेली होती, हरवलेली होती. त्या दुरावलेल्या हरवलेल्या इस्रायली लोकांना, त्या परमेश्वराच्या मेंढरांना आपण सर्वप्रथम एकत्र आणायला हवं, एकत्र करायला हवं. त्यांना परमेश्वरावरील विश्वासामध्ये वाढवायचं, त्यांना श्रद्धेत घडवायचं, हे प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रथम ध्येय होतं. ती बाई इस्रायली नव्हती, इतर धर्मीय होती, कनानी होती. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं आजच्या शुभ वर्तमानामध्ये हे विधान केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या तोंडून हे विधान ऐकल्यानंतर देखील ती कनानी बाई प्रभूच्या मागे जाण्याचे आणि आपले मागणं प्रभूकडे ठेवण्याचं थांबत नाही. तिच्या ठाई प्रभूवरील विश्वासाला ती तडा जाऊ देत नाही, ती मागे फिरत नाही. शुभ वर्तमानामध्ये सांगण्यात आलेलं आहे की प्रभू येशूच्या ती पाया पडते. याचाच अर्थ ती संपूर्णतः विश्वासानं प्रभू येशू ख्रिस्ताला शरण जाते, आपल्या जीवनाचा स्वामी आणि प्रभू मानते. विश्वासानं प्रभू येशू ख्रिस्ताला सांगते, प्रभूजी मला सहाय्य करा, लॉर्ड प्लीज हेल्प मी. काय सांगते याद्वारे ती कनानी स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताला? मी ज्यू नाही, मी इस्रायली वंशाची नाही हे मला ठाऊक आहे, पण माझ्या मुलीच्या या आजारामुळे मी खूप त्रस्त आहे, मी खूप टेन्शन मध्ये आहे, मी अंतर्यामी खचून गेलेली आहे, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या मी खचून गेलेली आहे, ताण तणावाखाली आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या घरामधील 13-14 वर्षाची मुलगी गंभीररित्या आजारी असली तर त्या कुटुंबाची कशी मनस्थिती होते, काय परिस्थिती होते हे मला सविस्तर सांगण्याची गरज नाही. त्या कनानी बाई सारखीच प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आपली अवस्था झालेली असते. आणखीन त्या कनानी बाईच्या विश्वासाची पडताळणी करण्याच्या हेतून तिचा प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास किती खोलवर रुतलेला आहे हे अजमावून घेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या बाईला सांगतो, मुलांची भाकर घेऊन ती घरच्या कुत्र्याला घालणं हे ठीक नव्हे. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या दुःखात, आपल्या वेदनेमध्ये, संकट समयी, अडचणीच्या प्रसंगी आपला परमेश्वरावरील खऱ्या विश्वासाची परीक्षा होत असते. अशा गंभीर परिस्थितीमध्ये देखील आपण विश्वासामध्ये किती टिकून राहू शकतो, परमेश्वराला किती धरून राहू शकतो, आपला ईश्वरावरील विश्वास किती मजबूत असतो हे परमेश्वर प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो पाहत असतो. मुलांची भाकर कुत्र्याला ही म्हण आपल्याला सांगण्यामागचा प्रभूचा हेतू काय आहे? या विधानाद्वारे
प्रभू येशू ख्रिस्त आपणास काय सांगत आहे याची जाणीव त्या कणानी बाईला झाल्यावरती ती बाई विश्वासानं प्रभू येशू ख्रिस्ताला सांगते. आपल्या धनाच्या मेजावरून पडलेले भाकरीचे तुकडे देखील त्याचे विश्वासू आणि आज्ञाधारक कुत्रे खातात. तिचं हे वाक्य ऐकल्यानंतर तिची प्रभू येशू ख्रिस्तावरील श्रद्धा आणि विश्वास किती दृढ आहे हे अजमावल्यानंतर तिच्या ठाई असलेल्या श्रद्धेची आणि विश्वासाची प्रभू येशू ख्रिस्त प्रशंसा करतो आणि कौतुक करताना म्हणतो, बाई तुझा विश्वास खूप महान आहे. बाई तुझा विश्वास खूप मोठा आहे. तुझ्या मनाची इच्छा पूर्ण हो. आणि त्याच घटकेला तिची मुलगी बरी झाली. बंधूंनो आणि भगिनींनो, काय शिकवतात आजची ही वाचनं आम्हा ख्रिस्ती श्रद्धावंतास? मला एक 6 मुद्दे याबाबत आपल्या समोर ठेवायचे आहेत. पहिला मुद्दा, बंधूंनो आणि भगिनींनो, दुःखात, वेदनेमध्ये, संकटात, अडचणीमध्ये एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपल्या ही विश्वासाची कसोटी आणि परीक्षा होत असते. दुसरा मुद्दा, संकट समयी आपण विश्वासामध्ये किती टिकून राहू शकतो हे परमेश्वर पाहत असतो. तिसरा मुद्दा, आपल्या मागणीसाठी, आपल्या हेतूसाठी एकदा दोनदा प्रार्थना आणि विनवणी केली म्हणजे पुरे आहे असे आपणा कोणास वाटू नये. चौथा मुद्दा, माझी मागणी त्वरित पूर्ण व्हावी असा अट्टहास आपण धरू नये. पाहिजे ते त्वरित मिळत नाही म्हणून प्रार्थना करण्याचं आपण कधी थांबू नये. पाचवा मुद्दा, हे प्रभो माझ्यावर दया कर. हे प्रभो मला सहाय्य कर. माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे घडू दे. हे परमेश्वराला विश्वासानं सांगणं हीच खरी ख्रिस्ती श्रद्धा, हाच खरा ख्रिस्ती विश्वास, आपल्या विश्वासाची खरी परीक्षा आणि कसोटी. मुद्दा क्रमांक 6, प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा तारणार आहे. तो सर्वांचा आहे आणि तो सर्वांसाठी आहे. त्याचे दरवाजे सर्व जाती धर्माच्या भाविकांसाठी सदैव खुले आहेत. आणि म्हणूनच आजच्या पहिल्या वाचनामध्ये म्हटलेलं आहे, माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थना मंदिर आहे. या प्रभू वचनाला पुष्टी म्हणून आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये पौल स्वतःहून सांगतो, विश्वासपूर्वक कबूल करतो की परराष्ट्रीयांना प्रभूचा संदेश सांगण्यासाठी मला पाचारण आहे, माझी निवड आहे, माझ्यासाठी ईश्वरी हाक आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, शुभ वर्तमानामध्ये नमूद केलेल्या त्या परधर्मीय, परजातीय कनानी बाईसारखा आपला प्रभूवरील विश्वास असावा. संकटात, अडचणीमध्ये, दुःखात, वेदनेमध्ये आपण विश्वासामध्ये टिकून राहावे. सातत्याने आपण प्रार्थना करावी. म्हणून या पवित्र मिसा बलिदानामध्ये आपण विशेष प्रार्थना करूया. बंधूंनो आणि भगिनींनो, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आणि प्रेरणेनं स्फुरलेलं हे चिंतन आपणास नियमितपणे मिळावं अशी आपली इच्छा असेल तर स्पिरिट लेड रिफ्लेक्शन्स बाय फादर एरिक अल्फोन्सो हे चॅनल आजच सबस्क्राईब करा. माझ्या चिंतनाची लिंक आपणास नियमितपणे मिळत राहील. धन्यवाद.